नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 11 वाजता आहे. घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आज आहे समोती अमावस्या, दीप अमावस्या पण म्हणतात आणि समोती अमावस्या पण म्हणतात. तर घरातले जेवढे दिवे होते तेवढे धुतले, पूर्ण देवघर काढून पूर्ण देवघर साफ केलं आणि म्हणून उशीर झाला मला आज. आणि देवघर दाखवते मी तुम्हाला. इतकं प्रसन्न वाटतंय ना, आज खूप छान वाटतंय. बाहेरची पूजा झाली, उंबरठची पूजा झाली, मस्त फ्रेश वाटतंय आज. देवघर किती छान वाटते. आणि एवढेच दिवे माझ्याकडे दिव्यांची पूजा करून घेतलेले आहे. आणि समया वगैरे आहेत तर त्या आमच्या गावी आहेत, त्याच्यामुळे मी जेवढे दिवे आहेत ना तेवढे दिवे घासून आणि इकडे कणकेचा दिवा करतो आणि तो दिवा वगैरे लावून आणि मग पूजा केलेली आहे. इकडे बघा, मस्त पूजा झालेली आहे आज. आणि घर इतकं प्रसन्न वाटतंय ना, तुम्हाला काय सांगू. आपल्या थकल्याचा थकवा वेगळाच आणि हा घरात अगरबत्तीचा धूपचा वास खूप प्रसन्न करतो. तर हे बघा, मस्त टोपलीला पण झाडूला पण लक्ष्मी आपली, तिला पण असं व्यवस्थित ठेवून पूजा करून घेतली. आणि कशी वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण अशीच पूजा करता का ते पण सांगा मला. तर हे बघा, सकाळची आवरते मी किचन वट्ट्यावरती, पण किचन वट्टा आवरून झालेलं आहे. असेच भांडे पडलेले, घासलेले भांडे येते. हे बघा, तिथं उष्ट आहे, ते उष्ट टाकून देते मी आता. ते उष्ट बी असंच देवाऱ्या पूजेचं म्हटलं कुकरमध्येच टाकून देते. थोडासा भात होता रात्रीचा तर. आणि मस्त पूजा झालेली आहे माझी. घर इतकं भारी वाटते. तर चला, मी आता काय करते, स्वयंपाक करते. वेळ होऊन गेलेला आहे आणि मस्त वाटते. चल, इतकी थकून गेली मी सकाळची अक्षरशः, म्हणजे ना 7 वाजेपासून लागलेली होती. गुड्या गेली ना तशी लागलेली होती. आणि आज गुड्याला मी पोहेच बनवलं. ती म्हणे मला भाजी चपाती खायची नाही आहे, मला पोहे करून दे. म्हटलं ठीक आहे. कालसुद्धा तिने ना डब्याला म्हणजे तोंड लावलेलं नव्हतं, म्हणजे खोललेला सुद्धा नव्हता. मी वांग्याचं भरीत आणि चपाती दिलेली होती. तिने टिफिनसुद्धा म्हणजे डब्बा खोलूनच नाही बघितला. तर चला, मी काय करते आता, स्वयंपाक करते. स्वयंपाकमध्ये आमच्या साहेबांना विचारते काय बनवायचं. माझं पण डोकं चालत नाही आहे, काय बनवायचं बघते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आम्ही बनवतोय रोटी पिझ्झा. चपात्या पण आहेत आणि पिझ्झा बनवायचं. मस्त क्रिस्पी व्हायला पाहिजे. पहिले ना तूप लावून शेकून घ्यायचं. मेन काम करायचं, पहिले तूप लावून शेकून घ्यायचं. बटर आवडत नाही मला. गॅस एकदम कमी करते आणि त्याच्यावरती टाकते शेजवान चटणी. शेजवान चटणी टाकते मस्त. मग टाकते टमाटर. एकदम छान लागतं. त्याच्यावर एक चपाती ठेवते. परत त्याच्यावरती आपण टाकू पिझ्झा, शेजवान चटणी आणि टमाटर केचप परत टाकायचं आहे आपल्याला. मस्त सर्वीकडे लागेल असं.
आमचे साहेब देत आहे कांदे टमाटे मस्त कट करून. सर्वजण येत खातीला. मस्त जास्त टाकायचा मसाला, खूप छान लागतो. त्याच्यावरती मी धनिया पावडर, तिखट, गरम मसाला आणि मीठ असं मिक्स करून घेतलं या मसाल्यामध्ये. तर त्याच्यात टाकायचा आपला पिझ्झा मसाला. कोणत्या डब्यानं काय काय मधलं आणि ते मोजरेला बी आणलेलं आहे मी, पण मग मला हे आवडतं, हे टाकते मी. आता मी फक्त आमच्या साहेबांसाठी आणि माझ्यासाठी हे तर माझं त्यांचं होऊन जाईल. परत मी माझ्यासाठी 2 चपात्या आहेत त्या. 1 नाही 2 चपात्या, 1 जणाचं होऊन जातं मग बरोबर. किती खाणार, 2च चपात्या खातो असे. बस झालं, कारण की ना ते जास्त फ्री टाकून देते आमच्या साईडला. आणि आपल्याला होऊ द्यायचे 5-10 मिनिटं. पिझ्झा दाखवते मी तुम्हाला कसा झालाय. आणि इकडे लावली मी थोडीशी खिचडी लावली. त्याच्यात टाकते थोडीशी मस्त. गॅस बंद केला. चला, पिझ्झा रेडी झालाय. आमच्या साहेबांना देते मी ही प्लेट गरम.
एका साईडने गरम हे चाकू पण देते आणि कट करून देते. आता लाईट काही लावत नाही, गुड्याला बनवून देते मी पिझ्झा दादाचा खाऊन. दादा गेलाय दवाखान्यात, त्याचे पप्पा घेऊन गेलेले, त्याचा पाय दुखत होता त्याच्यामुळं. तर आता म्हटलं गुड्या राणी येण्यात ये आणि तिला मी पिझ्झा बनवून देते, तोपर्यंत होऊन जाईल मस्त असं. मुलांनी कृष्ण आयवी खाल्ला, आवडतो मुलांना असं काही बनवून दिलं ना, मुलं मस्त आवडीने खातात. आता तिला बनवून देते आणि मग बोलते तुमच्याशी. तर गुड्या आली, गुड्या आली, दरवाजा उघडाच होता. ती म्हणतच होती बाहेर वास येतोय म्हणे मम्मी मला, आणि मम्मी पिझ्झाच बनवते. आता कपडे बदलवते. तर झाला पिझ्झा. हा कधी येऊन गेली ती, थोडीशी आराम करते. काय होतं माझी एक साईड दुखते आज गुड्या. आमचे साहेब माझ्या पैशांचा हिशोब लावत आहे. चला बाजारात जायचंय मला आता. किती 35,000 घ्यायचे म्हणे माझे. काय माझ्याकडनं 35,000 घ्यायचे मला. काय पैसे ग का बघ पप्पांचे होऊन गेले, माझ्याकडे 35,000. पप्पांना तुला पप्पांना द्यायचे. 32,900 आहे ना. मम्मी पप्पांना तुला द्यायचे का तुला पप्पांना द्यायचे? मला पप्पांना द्यायचे बाई. 32,900. बाई भूक लागली. ठीक आहे, 500 रुपये काढू का? असा हिशोब राहतो आमचा. इकडे मस्त देवपूजा झालेली आहे, देवपूजा वगैरे करून सर्व आवरून जाते. हो ग बाई, झालं. बाजारात जाते, बाजार करून आणते. वेळ झाला मला, कारण की बाहेर पाणी आलेलं होतं, बाहेरचा पोर्च वगैरे सर्व क्लीन केलं आणि इतकं फ्रेश वाटतंय ना. रोज धुते बरं मी, धुतलं की तेवढं बरं वाटतं. आता सध्या पाऊस चालू आहे ना, आज कंटिन्यू पाऊस चालू आहे. काल पण पाऊस होता. आता घेऊन चालले मी माझ्या याच्यातून पैसे. हे हिशोब ठेवावा लागतो आम्हाला, किती गेले किती राहिले. चला पाचशे काढले माझ्याजवळ, 500 असा 1000 रुपयाचा भाजीपाला. चला मी ना बाजारातून जाऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी. 8:30 झाले. भाजीपाला मस्त भेटला आहे, एकदम भारी फ्रेश, पण ओला आहे भाजीपाला. तर आत्ता काय करायचं, आत्ता बनवायचा आहे बाजरीचा घाटा. घाटा खाणारे आम्ही सर्वजण. घाटा म्हणजे इकडे काय म्हणतात त्याला, बाजरी घाटाला काय म्हणतात ते मला माहीत नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा. होतं लक्षात, पण मग ते काही मला माहीत नाही आहे. पण मी कसं बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते शॉर्टकट. चला आज जेवण नाही करायचे आम्हाला, तेच प्यायचं आहे. आवडतं आमच्या घरी, कृष्णाला बी आवडतं, गुड्या राणीला बी आवडतं, जसनाईला बी आवडतं आणि मला पण आवडतं. पहिले भाजीपाला आहे ना मोकळा करून घेते, तिकडे कपडे होते त्याच्यामुळे मी इकडे बोलते. हे बघा क्लास चालू आहे नंतर डायरेक्ट ऑनलाईन करते. अच्छा क्लास चालू आहे ताईची. भरताचे वांगे ताईला काकडी द्यायला लागून गेली ना, तर ताईला आहे ना अशी काकडी जोरात लागली. ताईचं रडणं चालू झालेलं आहे. इकडे मस्त आळूचे पान आणले आपण पण. किती कमी झालं रे. बरोबर आहे, हे काय वेळेस कमी दाखव. 66 माझं किती, माझं बघते मी. दाखवतोय 66 दाखव. माझं वजन 5 पर्यंत म्हणजे माझं 63 किलो होऊन गेलं होतं. म्हणजे 1 किलो कमी झालं ना, 1 किलो.
74 का म्हटलं? आणि आमच्या साहेबांनी केलं किती किलो वजन कमी केलं? 3 किलो. हां त्यांचं 76 त्यांचं 76 किलो होतं आणि एका महिन्यात त्यांनी किती किलो वजन कमी केलं मग? 2.5-3 किलो. 2.5-3 किलो वजन 76 कमी. नंबर होतो. हां 76च्या वरती. ड्रेस वरती म्हणून डायरेक्ट वाटतं. आम्ही दोघी जणी डाएट म्हणजे मी नाही करत एवढा पण यांचं चालू आहे मस्ती. असं मस्ती चालते आमच्या घरी. गोड्या घरी लाडते तिच्या पप्पांची लाडकी ताई. दे ए तिला काढून आण ना ते छिलकं काढून आण तिचं पोट दुखेन तशी. चला वय उठ. इथे मी बाजरीचं पीठ भाजते आणि थोडंसंच तेल टाकलं आहे. तुपात आवडत नाही मला त्याच्यासाठी, तर तुम्ही तुपात सुद्धा करू शकता. मला जास्त तेल खायचं नाही आहे त्याच्यामुळं कधी कधी करायचं. आणि पाऊस चालू आहे बाहेर आणि मस्त असा घाटा आमच्याकडे म्हणता त्याला, प्यायला इतकं छान वाटतं ना. त्याच्यात काही नाही टाकायचं आहे आपल्याला, फक्त दूध आणि गुळ, दुसरं काहीच आवडत नाही मला. मीच फक्त दुधात बनवते. मला दुधात बनवून द्यायची, त्याच्यामुळे मला दुधाची सवय लागली. पाण्यात बनवता मस्त जिराची फोडणी द्यायची आणि मग पाण्यात बनवता. ते काही मला आवडत नाही नमक टाकून. गोड नाही बनवत नमक टाकून. कोणाला गोड खायचा राहिला तर मग गुळाचा खडा टाकला, नाही तर मग नमकचाच बनवता. पण मला ते माझ्या लढ्यात जात नाही. मला असा जातो. पीठ मस्त भाजलं गेलं आहे कमी गॅसवरती, भाजून घेतलं आणि एवढंच पीठ घेतलं ना त्याच्यात भरपूर होईल. बरं मस्त झालं. हां हां थोडं पाणी पाणी हां हो हो टाकली आणि आमच्या जेवण केलं खाली ठेवले. कारण मला जेवण म्हणजे इतका बोलायला होता हाच घट्ट झालेले. अजून परत मी हे दूध टाकून देते आणि परत थोडंसं पाणी, जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला. झालेलं मी गाठा जसा बनवला ना तसा करून बघा आणि पिऊन बघा. पावसाचे दिवस चालू आहे, आपला घसा आहे ना पूर्ण शेकला जातो आणि भारी वाटतं. थंडीच्या दिवसात पण मस्त राहतं. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, कारण की मी म्हटलं दुपारी कस्टमर येणार नाही, आज आमोशा येतं. तरी पण आले होते कस्टमर आणि मी कस्टमर काढले पण. तर दुपारी झोपायला म्हणजे जमलंच नाही माझं आणि आमचे साहेब पण घरी होते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.